सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी धुळे जिल्हा हमाल मापाडी कामगार संघटनेच्या वतीने आज धुळे शहरातील पारवा चौफुली परिसरात तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। साक्री आणि पिंपळनेर सारख्या भागात अद्यापही माथाडी कामगार कायदा लागू न झाल्याने कामगारांमध्ये मोठा असंतोष असून जिल्हाधिकारी स्तरावर यावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान कामगारांनी प्रशासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे, ज्यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। या आंदोलनात संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। कामगार संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये शासकीय धान्य गोदामातील कामांची कंत्राटी पद्धत कायमची बंद करून ही कामे थेट माथाडी मंडळाच्या नोंदणीकृत कामगारांना देण्याचा आग्रह करण्यात आला। तसेच कामगारांचे वेतन दरमहा 10 तारखेपर्यंत अदा करणे, माथाडी मंडळाच्या लेव्हीत वाढ करणे आणि कष्टकरी महिला कामगारांना वयोमानानुसार पेन्शन लागू करण्याची मागणी संघटनेने केलेली आहे। खासगी बाजार समित्या, साखर कारखाने आणि ट्रान्सपोर्ट या क्षेत्रातही माथाडी कायद्यांची कडक अंमलबजावणी व्हावी असं पवित्र राखत संघटनेने इशारा दिला आहे की जर जिल्हा प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। कायदा काढा, तो साधने रद्द करावा। संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये माथाडी कायद्याची निर्मिती झाली पाहिजे। एक जरी कामगार असला त्या ठिकाणी माथाडी कायदा लागला पाहिजे। शासकीय धान्य गोदामामध्ये जी कंत्री पद्धत करतात ती कंत्री पद्धत बंद झाली पाहिजे, कारण की 2-2, 3-3 महिने आमचे पगार होत नाही। दर शासकीय धान्य गोदामाच्या कामाची मजुरी आम्हाला वाढून मिळाली पाहिजे। 10 तारखेच्या आतमध्ये शासकीय धान्य गोदामाचा पगार झाला पाहिजे। सरकारने महाराष्ट्रामध्ये जे कायदे काढलेले हे कायदे रद्द झाले पाहिजे। दुसरी गोष्ट माथाडी मंडळाची लेवी वाढली पाहिजे। आज आम्ही कष्ट करतो, घाम गावतो आणि आम्हाला शेवट म्हातारपणामध्ये काही नाही। या ठिकाणी आमदार, खासदार हे एकदा निवडून गेले म्हणजे यांना पेन्शन मिळते। आम्ही कष्ट करून 50-50, 60-60 वर्ष आम्ही कष्ट करतो, हे आम्हाला पेन्शन का नाही? या ठिकाणी आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे, ही आज आमच्या मागण्या आहे। जर शासनाने याची दखल घेतली जर नाही आम्ही पुढचं आंदोलन हे जाऊ दे, आम्ही आज रोडवर बसतो, पण पुढचं आंदोलन आम्ही जेल बोलत केल्याशिवाय राहणार नाही। शासनाने याची नोंद घ्यावी। आज काय आंदोलन केलंय? आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे, कारण का पुरा महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आहे। आज महाराष्ट्राच्या हमाल मापडी महामंडळाने जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।